आत्मा मालिक. विश्वात्मक गुरुदेव आत्मा मालिक माऊली यांच्या पवित्र वाणीतून प्रकट झालेली ही आत्मगीता. खंड पहिला. मानवी देह. त्वरा करा सत्संगती, गुरुचरणी शरणागती, केवळ मिळेल हाती स्वरूप बोध. तरीच सार्थक जीवाचे, सद्गुरु शरणागता जन्माचे. कुळ उद्धरी दोघांचे, उद्धरिती दुजा. ऐसा जन्म मोलाचा, जाणसी कधी विवेकाचा. म्हणून सदैव बोधाचा, सद्गुरु कृपेसी. तयांचा एकमेव हेत, निर्मळ करी अंतरात. नित्य करीती घात, माया अहंतेचा. म्हणून रावे अनुग्रहात, नित्य सद्गुरु चरणात. कोण लावी हात, मग तयासी. हे गुह्य देहाचे, जाणून उरी साचे. नाही तरी पंचतत्वाचे, साधन मालमत्ता. मृत्यू सुंदर सत्य, आणखी जाणिता अगत्य. ऐसे शाश्वताचे पथ्य, कदा न टळे. काळादी घे उडी, मात करुणी ह्या कुडी. कमी कैची गोधडी, भयन कवणे. येतेच सार्थक होय, मानव देहाचे सुटे भय. देहापरी ध्यान विधेय, सदा आत्मयाचे. जैसा फुला माझी सुगंध, परी देठासी ना बोध. तैसा देही तो परमानंद, न कळे अज्ञाना. वारा वाहे सोसाट, दीप मालवे अचाट. तैसे मृत्यूचे हे कपाट, उघडेल नेनो. मातीचे हे मडके, पाहता वाटे कुडके. परी मोलाचे रोकडे, ब्रह्मांडाहुनी. कुरंगाचे गळी, बांधली घंटा जे वेळी. पारधी येती तात्काळी, तयाना दास्तव. डोईवरी दुधाचा घडा, नाचता पडेल धडा. तैसा देहाचा हा पुडा, सांडावा लागे. काळाचे हे देणे, व्याजी आणले जिने. हिशोब चुकता करणे, येते सत्कर्माचा. नको मानू हा माझा, हा पंचभूतांचा ओझा. उतरुणी पहावी राजा, आत्मा राम अंतरी. शेताली कणसे, पाखुरी खाय जैसे. तैसे आयुष्य सरतसे, निमिषार्धसे. जैसा कस्तुरीचा मृग, शोधी वनावरी जग. तैसा देहीच श्रीरंग, विसरलासी तू. साप केंचोळी सांडित, परिविषनाद वडित. तैसा देह जरी पडत, वासना उरे. जैसे लोखंडाची साखळी, अथवा सोन्याची जोडिली. परी बंधने पडली सारखीच मानी. म्हणून नरदेह जोडी, नको घालू नदी थडी. येतेच उभारावी गुढी, स्वानंदाची आता. पाण्यावरच्या फेसा, धरू पाहता नाशा. तैसा देहाचा भरवसा, मानू नये. काचेच्या कुपीत दिवा, तैसा देही ओलावा. जपावा जीवा भावा, तो वाऱ्या पुढे. जुने वस्त्र सांडिले, नवे जैसे पांघरिले. तैसे आत्मीयाने बदलले शरीर जाण. हाडांची ही मोळी, बांधली चर्माची आपोळी. आत चैतन्य वनवाळी गुप्तसे. संसार सागर घोरम, तरितुम लब्ध साधनम. देहनौका दृढा प्राप्य, न एतस्य मूढधिया. देह देवालय विद्धि, जीव शिव स्वरूपिणीम. अत्रेम पूजानां साक्षात, तीर्थेषु मारुथा भ्रम. संसार सागर घोर आहे, कारण त्यात जन्म मरणाचं अखंड चक्र आहे. वासनांचे प्रचंड प्रवाह आहेत. मोहाचे गहिरे भोवरे आहेत. आणि अज्ञानाचे काळे कुट्ट तरंग आहेत. या सागरात तरंगणारा जीव
दिशाहीन होतो, कारण त्याला स्वतःचे स्वरूप कळत नाही. परंतु या घोर सागरातून तारण्यासाठी साधन प्राप्त झाले आहे. हे साधन म्हणजे देह. देह हा केवळ मांसाचा पिंड नसून तो साधनेसाठी मिळालेली अद्वितीय नौका आहे. ही नौका दृढ आहे, कारण ती कर्म करण्यास समर्थ आहे, ती विचार करण्यास समर्थ आहे, ती साधना करण्यास समर्थ आहे आणि ती आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रवास करण्यास समर्थ आहे. ज्याला जशी नौका प्राप्त झाली आणि तरीही जो प्रयत्न करत नाही तो मूढ आहे, कारण त्याने मिळालेल्या साधनाचे मोल ओळखले नाही. देह मिळणं हे अनंत जन्माच्या पुण्याचं फळ आहे आणि या देहातून जीवाला परमसत्याचा अनुभव घेता येतो. देहाला देवालय मानणं म्हणजे त्यात वास करणाऱ्या चैतन्याला देवस्वरूप मानणे. देवालयात देव जसा प्रतिष्ठित असतो तसा देहामध्ये सुद्धा हा जीव प्रतिष्ठित आहे. जीव हा शिवस्वरूप आहे, कारण त्याचे मूळ रूप स्वरूप चैतन्यमय, निर्मळ, अखंड, अविनाशी आहे. जीवाला स्वतःचं शिवस्वरूप कळलं की देहाचं महत्त्व कळतं. देह आता बंधन वाटत नाही, त्या साधनेचं पवित्र स्थान वाटतं. देहातील प्रत्येक श्वास हा मंत्र होतो, प्रत्येक हालचाल ही अर्पण होते, प्रत्येक विचार हा ध्यान होतो आणि प्रत्येक कृती ही पूजा होते. अशा अवस्थेत साधकाला बाह्य तीर्थाची आवश्यकता उरत नाही, कारण त्याला कळतं की परमात्म्याचं तीर्थ हे बाहेर नसून आपल्या अंतर्मनात आहे. बाह्य तीर्थ ही केवळ स्मरणाची साधने आहेत, परंतु खरं तीर्थ अंतर्मनात निर्मळता. साधकाने देहाला देवालय मानले की त्याचे अंतर्मन शुद्ध होते. शुद्ध अंतर्मनात शिवस्वरूप प्रकटते. शिवस्वरूप प्रकटले की साधकाला सर्वत्र एकच तत्व दिसतं आणि या अनुभूतीतून खरी तीर्थयात्रा घडते. संसार सागरातून तारण्यासाठी देह नौका मिळाली आहे, परंतु नौका मिळाली म्हणून प्रवास आपोआप होत नाही. नौका चालवावी लागते. नौका चालवण्यासाठी धैर्य लागतं, जागरूकता लागते, विवेक लागतो आणि समर्पण लागतं. साधकाने देहाला देवालय मानलं की त्याचं चित्त निर्मळ होतं. निर्मळ चित्तात शिवस्वरूपाचं दर्शन होतं. शिवस्वरूपाचं दर्शन झालं की साधकाला बाह्य तीर्थांची भटकंती निरर्थक वाटते, कारण त्याला कळते की ज्या देवाला शोधण्यासाठी तो बाहेर फिरत होता तो देव त्याच्या अंतर्मनातच विराजमान आहे. अंतर्मनातल्या देवाला जागृत करणं हीच खरी पूजा आहे. ही पूजा बाह्य विधींनी होत नाही, तर अंतर्मनातल्या जागृतीने होते. जागृती वाढली की साधकाला जाणवतं की देव हा देवालय आहे, चित्त हे गर्भगृह आहे, श्वास हा मंत्र आहे आणि आत्मा हा शिवस्वरूप आहे. अशा अनुभूतीत साधकाचं जीवन बदलतं. त्याला संसार सागराचं आता भय वाटत नाही, कारण त्याला नौकेचं सामर्थ्य कळलं आहे, त्याला देहाचं महत्त्व कळलं आहे, त्याला जीवाचं शिवस्वरूप कळलं आहे, त्याला अंतर्मुख पूजेचं सामर्थ्य कळलं आहे. या सर्व अनुभूतींच्या संगमातून साधकाला शांतता प्राप्त होते. ही शांतता बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ती अंतर्मनातील स्थिरतेतून प्रकटते. साधक जिथे उभा राहतो तिथे त्याच्या अंतर्मनात प्रकाश पसरतो, कारण त्याने देहाला देवालय मानले आहे, जीवाला शिवस्वरूप मानले आहे आणि अंतर्मनाला तीर्थ मानले आहे. हीच खरी साधना आहे, हीच खरी तीर्थयात्रा आहे आणि हीच खरी संसार सागरातून तारण्याची नौका आहे. दगड घडविता नीट, देव पण येतयास धीट. तैसा देह अचाट, घडवावा स्वयं. राखेचा हा पुतळा, वरमायेचा गोंधळा. नको लावू जिव्हाळा, नाशिवंता पायी. घातला साखरेचा वेडा, कडू कारल्यासी गाडा. तैसा हा विषयांचा ओढा, गोड वाटे नदीस पूर येत. ओसरता वेळ लागत, तैसे तारुण्य जात पाहता पाहता. चंदनाची उटी, लेपुनिया काय गोष्टी. अंती लाकडाची गाठी, सरणावरी तुझी. म्हणून ती भ्रांती सोडावी, देहाची आसन धरावी.
वृत्ती गुरुचरणी जडावी अखंडित ऐसी. जैसे शेताशी कुंपण रक्षणार्थ केले जाण, तैसा देह साधन आत्मप्राप्तीसी. मुंगीने मेरू गिळला तैसा देहाहंकार मावळला, तेव्हा आनंद ओसंडला तो गगनावरी. नरदेह हा नावाडी लावील पैलतिरी होडी, जरी धरशील ती आवडी आत्मनामाची. टाकीचे घाव सोसता देवपण देखील ये पाषाणता, तैसे हे कष्ट उपसता देह सार्थकी. मोक्षाची हीच शिडी लादली असे रोकडी, पाय घसरता पडे दरडी पुनरपी जन्माची. जैसे भूमी तळी ठेवणे वरी चालती अज्ञाने, तैसे देहा माझी असणे जाण परब्रह्माचे. देहरथू जाणावा विवेक तो सारथी करावा, इंद्रिय वारू मग आवरावा वेगेसी जेथे. जैसे तृणावरील उदक हलाताचिल पडले देख, तैसे आयुष्य एक क्षणिक मानवाचे ऐसे. जैसे कापुराची वडी अग्नी लागताच गोडी, जैसे जळाली ही कुडी क्षणा माझी देख. तुस कांडिता हाती कणन लागती, तेथे विषयांची गती अंती दुःख. जैसे झाडाखाली बैसले प्रवासी मेळविले, तैसे हे शरीर आले काही काळापुरते. तो आरसा पुसता मळ तेथे दिसे मूक निर्मळ, तैसे देही हे केवळ ब्रह्म पहावे. नदी सागरा मिळता मागे न ये मागुता, तैसा देह हा पुढता पुन्हा न येणे. पाहता वस्त्राची ती घडी विस्कटता मग बिघडी, तैसी रोगाची ही जोडी शरीराशी असे. काळाचे हे असे देणे व्याजी आणिले हो जिने, तव मुद्दल फेडिले जाणे सद्गुरु पायी. म्हणून सावध असावे देव देवाची अर्पावे, येणेच जन्म तोडावे भवपाश सारे. मातीचा हाची घट आघात लागता स्फोट, माझी आकाश ते अचाट कोंडिले असे. जैसे भाड्याचे घर राहे वस्तीसी नर, मुदत होताच सत्वर जावे लागे. देह तेची जाण तारू भवसागर पाहिजे उतारू, नको तो भार उभारू पापाचा वेड्या. देहा हा साधनभूतस्तु परमार्थस्य द्योतकः, यमाश्रित्य जीवेन मोक्षः प्राप्तुः शक्यते. देहो मंदिर वक्षुंदु आत्मोपासन हेतवे, कर्मशुद्ध्या तदा तत्र ज्ञानदीपः प्रकाशते. या मानवी देहाचे खरे आध्यात्मिक महत्व कर्माच्या शुद्धीतून ज्ञानाकडे जाणारा अत्यंत स्पष्ट मार्ग अतिशय प्रगल्भपणे मांडला आहे. देह हा परमार्थाचा अडथळा नसून तो परमार्थाचा द्योतक आहे आणि एकमेव साधन. हा अत्यंत सकारात्मक आणि क्रांतिकारक विचार या सूत्रबद्ध केला आहे. या श्लोकामधून मानवी अस्तित्वाची भौतिकता आणि सर्वोच्च जाणीव अर्थात आत्मज्ञान याच्यातील अद्वैत अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने उलगडलेले आहे. अनेकदा अज्ञानामुळे मानवी देहाला तुच्छ आणि पापाचे मूळ मानले जाते. मग प्रगल्भ मानवी तर्क सांगतो की हा देह तर साक्षात परमार्थाचे द्योतक अर्थात दर्शक मार्गदर्शक एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. ज्याप्रमाणे उत्तम चित्र काढण्यासाठी चित्रकाराला कुंचल्याची गरज असते, तसं स्वतःचं मूळ ओळखण्यासाठी जीवाला या देहाची गरज असते. केवळ याच देहाचा आश्रय घेऊन या जीवाला मोक्ष प्राप्त करणे शक्य होते. देह नसेल तर ज्ञान ग्रहण करण्यासाठी कोणतेही माध्यम उरत नाही. हा मानवी देह एखाद्या पवित्र मंदिरासारखा अत्यंत शुद्ध आहे. पण या मंदिरात कोणाची पूजा करायची आहे? कोणत्याही बाह्य मूर्तीची नाही, तर या देहरूपी मंदिराचे प्रयोजन केवळ स्वतःच्याच खऱ्या आत्मस्वरूपाची उपासना करण्यासाठी आहे.
जेव्हा माणूस स्वतःच्या आत त्या शुद्ध आत्म्याच्या जाणीवेला देव मानतो, तेव्हा त्याला देहाचं पावित्र्य खऱ्या अर्थाने समजतं. आत्म्याची उपासना करण्यासाठी नेमकं काय करावे लागते? तर त्यासाठी केवळ कर्माची शुद्धी आवश्यक असते. कर्माची शुद्धी म्हणजे काय? जेव्हा माणूस तर्काच्या साहाय्याने हे जाणतो की आपण करत असलेल्या कर्माचा करता आपण नाही, त्याच्या फळावरही आपला अधिकार नाही, तेव्हा कर्मातील अहंकार गळून पडतो. विचारांच्या अंती येणारी ही समर्पणाची भावना अवस्था म्हणजे खऱ्या अर्थाने कर्मशुद्धी होय. जेव्हा हे अहंकाररहित समर्पण घडतं आणि कर्म खऱ्या अर्थाने शुद्ध होतं, तेव्हा त्याच क्षणी त्या देहरूपी मंदिरात साक्षात आत्मज्ञानाचा दीप प्रकाशित होतो. आत्मज्ञानाचा दीप उजळण्यासाठी वेगळं काहीही करावे लागत नाही. कर्माचा मळ दूर झाला की तो स्वयंप्रकाशित दीप आपोआप उजळतो. जेव्हा हा ज्ञानदीप प्रकाशित होतो, तेव्हा मनातील सर्व संशय, भीती आणि द्वंद्वे जळून खाक होतात. देहातील पंचमहाभूतांचा आणि प्रपंचाचा कोलाहल पूर्णपणे शांत होतो आणि मानवी अस्तित्वाला खऱ्या अर्थाने अंतिम, अखंड आणि निर्विकल्प समाधीची अनुभूती येते. देहभावाकडून सुरू झालेला हा प्रवास कर्माच्या शुद्धीतून ज्ञान दीपापर्यंत कसा पोहोचतो याचं अत्यंत परिपूर्ण मुक्तीच्या मार्ग दर्शवणारं हे तत्वज्ञान आहे. कस्तुरी मृगाच्या पोटी परी शोधे रानावटी, तैसे देव असे संपुटी हृदयाचे स्थळी, चर्म मडविले कुडी वाटे सुंदर गोडी, परी अंतरी असे राडी विष्टेची सकळ, जैसी मेघांची सावली वारियाने ती पळाली, तैसी देहाची झाली अवस्था बापा. हाती आला परीस लावणी पहावा लोखंडास, करुणी घेई सुवर्णासह आत्मबोधाच्या, नरदेह आची अनर्घ्य याचे जाणावे अर्घ्य, करून घ्यावे सायोज्य तया सद्गुरूंची. जळी विरघळले लवण तैसे आयुष्य हे क्षीण, जाताच राहे कठीण येथे यमपाश. शेती पिकासी आली जशी जरी राखण नाही केली, तरी माती मोल झाली जाणावी माती. अंधारीचा जैसा दिवा जपावा तैसा जीवा, भक्तिभाव तो घालावा अखंडित चरणी. देहाचे हे लाड पुरविता होतील जाड, मग भक्तीची चाड नाही उरणार तेथे. म्हणून सांडूनी देह भाव करावे आत्मयाचे चिंतन, तेने तुटे भवबंधन निमिषार्धे जीवाचे. साच आणि कलबाड देही निवडावी निवाड, ब्रह्मानंद तोची गोड सेवू लागे. लोखंडाचे झाले सोने परीस लागताच क्षणे, तैसे जीवांचे शिव होणे याच देही. मग देहाची या गावा नको घालू हेवा, येथे ओळखा विसावा आत्मा सद्गुरु. जैसी उसाची कांडी रस घेऊनी तोडितो शेंडी, तैसी देहाचे हे मांडी सार घ्यावे. हाती दिवा असता जरी पडली अंधारी गुंता, तरी कर्माचा मागुता दोष जाणावा. जैसे मोतियाची चारा चुगून गेला राजहंस खरा, आता कावळ्यांचा थारा स्मशाना माझी. आयुष्य हे रास जैसे ओंजळी पाणी गळत, सावध व्हावे त्वरित हित आपुले. देह म्हणजे वारुळ आता नागाचा डंखुळ, ओळखावे तेथे मूळ सत्य चैतन्याचे. नको होऊ देह बुद्धी ही तर नाशवंत व्याधी, साधावी आत्मसिद्धी जीवे निरंतर. कुडी हे जाण मातीची वरी नक्षी काम क्रोधांची, परी आत ज्योत साची परब्रह्माची तेवते. शेती पिकली सोनी याची परी राखण नाही याची,
दशा होय पिकाची गुराढोरात, जैसी पाण्यावरची रेघ तैसे जाणावा हा देह, क्षणभंगूर हा संदेह, मानूने नरदेहा तोकडा, परिपुण्याईचा रोकडा, उघडी मोक्षाचा कवाडा नामाबळे, म्हणून धरावी सोय जाणे सार्थक होय, वाया जाऊन द्यावी वय पुढी मानवाची, साधनेची हेचे मूळ, नरदेह जाण केवळ, तोडावया अविद्यामळ, लाभला लाधला असे, मानुष्यस्य शरीरं हि नैव भौतिकमात्रकम्, अनंतानुभववयाय महानवसराः स्मृताः, देहाः साधनभूतश्च सदा मार्गं प्रकाशते, अन्यथा बंधनभूत भूत्वा कालक्रमेण बाधते. मानवाचा हा देह केवळ भौतिक घटकांनी बनलेला पिंड नाही, तर तो अनंत अनुभूतींचं द्वार आहे, अशी सूक्ष्म जाणीव या श्लोकामधून प्रकटते. देहाला भौतिक मानणारा दृष्टिकोन या अज्ञानातून उद्भवतो, कारण देहाच्या मागे एक अदृश्य शक्ती कार्यरत असते, जी चैतन्य स्वरूप आहे. देह हा चैतन्याचा आधार आहे, त्याचं साधन आहे, त्याचं प्रकट रूप आहे. म्हणून देहाला केवळ रक्त, मांस, अस्थि, स्नायू, मज्जा यांचं मिश्रण मानणं हे अपूर्ण आकलन आहे. देह हा अत्यंत अनुभवांचा महान अवसर आहे, कारण या देहातून जीवाला जगाचं दर्शन होतं, सुखदुःखाचे स्पर्श होतात, विचारांचे तरंग उठतात, भावनांचे प्रवाह वाहतात आणि शेवटी आत्मस्वरूपाचं दर्शन होतं. देह हा साधनाभूत झाला की मार्ग प्रकाशतो, कारण साधनभूत देह म्हणजे जागरूकतेने वापरलेला देह. जागरूकतेने वापरलेला देह म्हणजे प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात, प्रत्येक श्वासात त्या चैतन्याची अनुभूती जागृत ठेवणे. अशा देहातून साधकाला अंतर्मुख प्रवासाचं द्वारे उघडतात. अंतर्मुख प्रवासात देह अडथळा नसतो, तर तो दीपस्तंभ बनतो. देहाच्या माध्यमातून साधकाला स्वतःच्या अंतरंगातला प्रकाश दिसू लागतो व प्रकाश बाह्य प्रकाशांपेक्षा अनंत पटीने सूक्ष्म आणि अनंत पटीने प्रखर असतो. या प्रकाशात अज्ञानाचं आवरण वितळतं, परंतु देह साधनाभूत न राहता बंधनमुक्त झाला तर तो कालांतराने बाधा निर्माण करतो. बंधनमुक्त देह म्हणजे वासनांनी व्यापलेला देह, मोहाने झाकलेला देह, अहंकाराने कठीण झालेला देह. अशा देहातून साधकाला मार्ग दिसत नाही, कारण त्याचं चित्त बाह्य आकर्षणात गुंतलेलं असतं. देहाचा उपयोग साधनेसाठी न करता भोगासाठी केला की देहाचं सामर्थ्य क्षीण होतं. देहाचं सामर्थ्य क्षीण झालं की चित्त अस्थिर होतं, आणि चित्त अस्थिर झालं की साधकाला स्वतःचं स्वरूप विस्मरणातून बंधन निर्माण होते, आणि बंधनातून दुःख निर्माण होतं, आणि दुःखातून संसार सागराची भीती निर्माण होते. आणि म्हणूनच देहाला साधनभूत करणं हे अत्यंत आवश्यक आहे. देह साधनभूत झाला की साधकाला जाणवतं की देह हा चैतन्याचं मंदिर आहे. या मंदिरात वास करणारा जीव हा शिवस्वरूप आहे. शिवस्वरूपाची अनुभूती झाली की देहाचं महत्त्व बदलतं, आणि देह आता बंधन वाटत नाही, तर तो मुक्तीचा मार्ग वाटतो. देहाच्या माध्यमातून साधकाला अनंत अनुभूतींचा अनुभव घेता येतो. या अनुभूतींचं साधकाला स्वतःचं स्वरूप कळतं. स्वतःचं स्वरूप कळलं की देहाचा उपयोग योग्य दिशेने होतो. योग्य दिशेने वापरलेला देह साधकाला प्रकाशाच्या मार्गावर नेतो, आणि प्रकाशाचा मार्ग अंतर्मनातील सत्याचा मार्ग आहे. या मार्गावर चालताना साधकाला जाणवतं की देह हा साधन आहे, चित्त हा प्रवासी आहे, आणि आत्मा हा गंतव्य आहे. अशा अनुभूतीत साधकाचं जीवन बदलतं. त्याला देहाचं महत्त्व कळतं, त्याला चैतन्याचं सामर्थ्य कळतं, त्याला साधनेचं मूल्य कळतं, आणि त्याला बंधनाचं स्वरूप कळतं. या सर्व अनुभूतींच्या संगमातून साधकाला शांतता प्राप्त होते. ही शांतता बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ती अंतर्मनातल्या स्थिरतेवर अवलंबून असते. साधक जिथे उभा राहतो तिथे त्याला अंतर्मनातील प्रकाश दिसतो,
कारण त्याने देहाला साधनभूत केलं आहे, चित्ताला निर्मळ केलं आहे आणि आत्म्याला जागृत केलेला आहे. हीच खरी साधना आहे, हीच देहाचे तत्व आहे आणि हीच मानव जन्माची सर्वोच्च प्राप्ती आहे. विने विन जैसा नाद न उमटे तो विशद, तैसा देहा विन बोध नव्हे गा होणे. हाती आला चिंतामणी तो तोषला मग अंगणी, तयासी पाषाण म्हणून फेकू नको. स्वर्गाची या जाय लोभे देह जिजविता शुभे, तेथे पुण्य सरते उभे. ठेपले मृत्यू वस्तीस आले पाखरू, तैसा देहा तोडरू. आपुला निज विचारू करी वेगे, जैसे बिंब पडले जळी. परी सूर्य जैसे आभाळी, तैसे चैतन्य या कळी. ते देह भरीत देह हाच काशी, देह हाच वाराणसी. जाण सकळ तीर्थासी देहा माझी. तव शुकाचे निमुख नळे कोंडिले ते दुःख, तैसे देह बंधे देख मानला तुआ. आयुष्य हेच जाण रत्न, सांडावे करुण जतन. न करावे कवण विषया असी भुलून. नरदेहाची ही पेट येथे मोक्ष मिळे नीट. चुकवावी ती वाट यमपुरीची. जैसे चंदनाचे झाड जरी वेडले नागाड, तैसा सुगंधा तो गोड न सांडी कधी. म्हणून ऐक बापा नको करू हा खेपा, नरदेह नसे सोपा सोडूनी कैसा. अंती जाईल ही कुडी राहील माती राखोडी, म्हणून भक्तांची गोडी चाखावी आधी. जन्मांतरीचे सुकृत फळले तेव्हा नरदेह लाभले, जाणून ठेविले आपुले हित तेथे. जैसा चिंतले फळ देत कल्पतरू हा समर्थ, तैसा देहा प्राप्त झाला तुझ. मातीचे हे शरीर परी आत वसे परमेश्वर, काढी दुधातून सार जैसे लोणियाचे. आयुष्य हे पळतसे जैसे पाणी वाळूत वसे, काळात घाला असे कधी अकल्पित. भोग भोगावे म्हणून नाही दाडीला त्रिभुवनी, ओळख पटवावी मनी आत्मयाची येथे. जैसे पाहुणा घरासी आलावा जाणावा परदेशी, तैसे मानव देहासी मुसाफिरासवे. देह क्षेत्री कर्मशागत पेरावे नाम अमृत, पीक येईल शाश्वत समाधीचे सुख. हाडा मासांचा हा पिंजरा आत बोलतसे सोयरा, शोभून पहावा खरा आपुले आपण. नरदेह हा तोकडा परी मोक्षाचा पवाडा, उघडून देई कवाडा कैवल्य ध्वनी. नको गुंतू विषया माझी हा तोच स्वप्नाचीच भाजी, साधन करावे आजी देह असता. कासे लागूनी दगडा कोण तरू शकेल ओढा, देह बुद्धीचा हा कडा टाकी वेगे. नरदेह झाला प्राप्त आता वावे कृतार्थ, जोडावा तो परमार्थ संता विचारून या. सांडून देहाचा अभिमान करावे आत्मयाचे चिंतन, जे तेने तुटे भवबंधन जीवे सहजची. क्षणिको मानव देहो परमार्थस्य साधनम, क्षणे क्षणे तु यत्नेन परमार्थो हि दृश्यते. देह संयमने नैव चित्तं भवति निर्लयम्, स्थिते वै निर्मले चित्ते आत्मानंदो भूयोयते. ही रचना मानवी देहाची क्षणभंगुरता आणि त्यातून प्राप्त होणारा शाश्वत आत्मानंद यांच्यातलं अत्यंत सुंदर आणि तर्कशुद्ध समन्वय साधते. देहाच्या आत्मसंयमातून चित्तशुद्धीकडे आणि चित्तशुद्धीतून खऱ्या आत्मानंदाकडे जाणारा हा प्रवास खऱ्या अर्थाने अद्वैत ज्ञानाचा गाभा आहे. या श्लोकांमधून मानवी मूल्य खरे आणि चित्ताचं पूर्ण विश्रांतीचा मार्ग
अत्यंत मानसशास्त्रीय पद्धतीने उलगडलेला आहे. मानवी विचारांचा पहिला निष्कर्ष अथवा संभ्रम असा असतो की हा मानवी देह अत्यंत क्षणिक आणि नाशवंत आहे. जो नाशवंत आहे त्यात अंतिम सत्य असू शकत नाही, पण म्हणून हा देह निरुपयोगी ठरत नाही. हाच क्षणिक देह परमार्थ अर्थात अंतिम आत्मसत्य प्राप्त करण्याचा एकमेव आणि सर्वश्रेष्ठ साधन आहे. नदी पार करण्यासाठी जशी लाकडाची होडी लागते, तशी भवसागर पार करण्यासाठी या देहाची नितांत आवश्यकता आहे. देह हे साध्य नाही, तर ते केवळ आत्मसत्य जाणण्याचं एक माध्यम आहे. वेळ अत्यंत वेगाने निसटत आहे, त्यामुळे या देहरूपी साधनाचा वापर कसा करावा, तर क्षणाक्षणाला अत्यंत जाणीवपूर्वक आणि यत्नाने म्हणजेच प्रयत्नपूर्वक याचा वापर करावा. हे प्रयत्न कोणते, तर हे बाह्य कर्माचे नसून आंतरिक आत्मविचाराचे मंथन याने सजगतेचा प्रयत्न आहेत. जेव्हा प्रत्येक क्षण अशा प्रगल्भ विचारात आणि सजगतेत प्रतीत होतो, तेव्हा साक्षात परमार्थाचं अर्थात सद्गुरु तत्वाचे, ईश्वरी तत्वाचे दर्शन याच देहात घडू लागते. शरीराचे आणि मनाचे अद्वैत आहे. माणूस जेव्हा देहावर आणि इंद्रियांवर संयम ठेवतो, म्हणजे जेव्हा तो डोळे, कान, जीभ यांना आवश्यक त्या भोगांपासून रोखतो, तेव्हा बाहेरचा कोलाहल आपोआप आत जाणं थांबतं आणि साधक आत्मसदनता प्राप्त करतो. या बाह्य संयमाचा थेट मनावर परिणाम होतो आणि चित्त अत्यंत निर्मळ आणि शुद्ध होते. मलिनता ही विचारांच्या आणि वासनांच्या गर्दीत असते. संयमामुळे ही गर्दी ओसरते. हा या रचनेचा आणि अध्यात्मेचा परमोच्च बिंदू आहे. सर्व वासना, तर्काची बाह्य धडपड थांबते. जेव्हा चित्त अत्यंत निर्मळ आणि स्थिर असते, या अत्यंत निर्मळ आणि स्थिर झालेल्या चित्ताच्या अवस्थेत माणसाचा अहंकार गळून पडतो आणि तिथे अत्यंत नैसर्गिकरित्या समर्पण घडतं. या अवस्थेत पंचमहाभूतांच्या आणि मनातील द्वंद्वाचा प्रक्षोभ पूर्णपणे शमून जातो आणि खऱ्या अर्थाने अखंड आत्मिक शांततेच्या अवस्थेत जीवाला बाहेरून काहीही न मिळवता केवळ स्वतःच्याच आत्मानंदाची प्रचिती येऊ लागते. थोडक्यात सांगायचं तर देहाच्या मर्यादा ओळखून आत्मसंयमाद्वारे चित्त शुद्ध करणे आणि विचारांच्या पलीकडे जाऊन अत्यंत शांत व निर्मळ अवस्थेत स्वतःच्याच आत्मस्वरूपाचा आनंद अनुभवणे, हाच मानवी जीवनाचा सर्वात तार्किक आणि परिपूर्ण मार्ग या रचनेत साकार झालेला आहे. 84 लक्षांचा फेरा मग लादला देह करा, जयाच्या इंद्रियांचा थारा नाही झाला. जैसे कमळपत्रावर पाणी, तैसे देहाची कहाणी, वारा लागताच क्षणी निमुनी जाय. हा भवसिंधू दुस्तूर, तरावया हा पैल तीर, नौका जाहला शरीर मानव रूपे. जे ते सोडले ते सरे, भोगिले ते अवघे विरे, परी देही उरे कीर्ती रूपामध्ये. अमरावतीचे सुरवर, वांछिती देह साचार, येथे घडे परोपकार आणिक भक्ती. हाती आला परीस, जो न करी सुवर्णास, तोच अभागी विशेष जाणावा जगी. हे देह हेची देवालय, आत असे शिवमय, मळ अज्ञानाचा जाय, ज्ञान गंगे जाता. कोळशाचे जैसे मोल, रत्न कोणी वेचले, तैसे आयुष्य नासले जीवा विषय भोगे. ऊस तोडीला पेरित, तैसा देह हा पडत, माझी रस तो शाश्वत, तोची घ्यावा. म्हणून जागा होई वेगे, आयुष्य जातसे उगे, काळाचा आला निगे पाठीवरी असे. नरदेहा कल्पतरू, जो भेटावे विश्वगुरु, याच महिमा थोरून काय वर्णू. बीज पेरडिले क्षेत्री, पीक येईल लवकरी, तैसा देहा सत्वरी सार्थकी लावा. नश्वर देहाचा भरवसा, धरू नको सहसा, ब्रह्मपात प्राप्तीचा ठसा उमटवून घ्यावा.
बहुसुकृतांची जोडी, म्हणून लाथाडी कुडी, दैव उघडले कवाडी, नरदेह वर्णी. स्वर्ग मृत्यू पाताळ, तिन्ही लोकी हाची वेळ, साधावया मुक्तीचे फळ, हाची देहसे. हाती आला चिंतामणी, तो सांडी अज्ञाने करुणी, लोक अभागी त्रिभुवनिनी मानी जेला असे. जैसे उदकावरी बुडबुडे, तैसे आयुष्य थोडे, नाशिवंत हे रोकडे, शरीर तुझे. म्हणून जागे व्हावे वेगे, भक्तिपंथे अनुसरी लागे, आयुष्य वेचतसे उगे, पाहता पाहता. शेता आले उत्तम पीक, पेरावे आत्मबीज नेक, येईल गोड आत्मपीक, तैथे कैवल्याचे. भवसिंधू हा दुस्तुर, तरावया पैल तीर, नौका हे शरीर इहलोकीचे. देव इच्छिता ती देह, पहा केवडा हा स्नेह, परी नरतो सदेह्य, वाया दवडी. देह दे जाईल मागुता, मगने हेची आता, स्मरावे सद्गुरु नाथा, देही असताच. ऐसा सोनियाचा दिवस, आजी जाहला रहिवास, नरदेहा सावकाश, सार्थकी लाव. 84 लक्षांचा फेरा, भोगून जीव विचारा, आला असे घरा, दाने मानवाच्या. जैसे अंधांच्या हाती, लादली चिंतामणी ज्योती, तसे नरदेहाची प्राप्ती, झाली तुझला. देहो या मानुषम सेतुरम, गुरु शिष्य समागमे, गुरुवाक्यम यदम ग्राह्यम, जीवो मुच्युत बंधनात्. दानशिलो यदा देहस्य, तदा पूर्णप्रदो भवेत, दानेन शुद्धते चित्तम, भक्तिस्तत्र निरंतरा. ही रचना अद्वैत तत्वज्ञान आणि व्यवहारिक साधनेचा एक अत्यंत सुंदर संगम आहे. मानवी देहाला केवळ साधन न मानता चक्क गुरु आणि शिष्याला जोडणारा सेतू मांडण्याची संकल्पना अतिशय प्रगल्भ आणि क्रांतिकारक आहे. तसे दान या कर्माचा चित्तशुद्धीशी असलेला मानसशास्त्रीय संबंध यात अत्यंत अचूकपणे टिपलेला आहे. या श्लोकामधून मानवी देहाचं खरं मूल्य, गुरुतत्वाची प्राप्ती आणि समर्पणातून मिळणारी अखंड भक्ती यांचा अत्यंत मार्मिक आलेख मांडलेला आहे. अनेकदा अज्ञानामुळे मानवी देहाला आत्म्याच्या मुक्तीतील एक अडथळा किंवा भिंत मानली जाते, पण हा श्लोक अत्यंत प्रगल्भ तर्काने सांगतो की हा मानवी देह अडथळा नसून साक्षात गुरु आणि शिष्याच्या मिलनाचा एक अत्यंत महत्त्वाचा सेतू आहे. जर हा भौतिक देह नसता तर शिष्याला स्वतःचं अज्ञान समजलं नसतं आणि गुरूंना ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी कोणतेही माध्यम नसतं उरलं. शिष्यांची तर्कशुद्ध बुद्धी आणि गुरूंची शुद्ध जाणीव या दोन किनाऱ्यांना जोडणारा हा देह एक पवित्र पूल आहे. या पुलावर नक्की काय घडतं तर प्रपंचाच्या कोलाहलाने थकलेला तर्क स्वतःच्याच मर्यादा ओळखतो, तेव्हा तो शांत होतो. आणि या शांत अवस्थेत जेव्हा शिष्य गुरूंच्या वचनांचा अर्थात उपदेशाला अत्यंत श्रद्धेने स्वतःच्या अंतरंगात ग्रहण करतो, तेव्हा अज्ञानाचं साकळदुंड तुटतात, आत्मज्ञानाचे हे वचन आत रुजतात. हा जीव जन्म मरणाच्या आणि मीपणाच्या सर्व बंधनातून कायमचा मुक्त होतो. दुसऱ्या श्लोकात मानवी कर्माचा सर्वात श्रेष्ठ प्रकार सांगितला आहे. या देहाचं काय करावे? या देहाला दानशील बनवावे. देह हा स्वतःचा स्वार्थ सोडून इतरांसाठी दानशील अर्थात समर्पित होतो. केवळ तेव्हाच तो खऱ्या अर्थाने पुण्यदायी ठरतो. अध्यात्म ज्ञान म्हणजे केवळ पैसे किंवा वस्तू देणे नव्हे, तर दान म्हणजे स्वतःच्या कर्माच्या फळाचं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या अहंकाराचं केलेलं पूर्ण समर्पण. हे समर्पण म्हणजे सर्वात मोठं दान आहे. या दानाचा अंतिम परिणाम काय होतो? जेव्हा माणूस स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ दान करतो, तेव्हा त्याच्या चित्ताचे संपूर्णपणे शुद्धी होते. मलिनता ही मला काय मिळेल या विचारात असते. दानामुळे हा विचारच नष्ट होतो. जेव्हा असे चित्त
पूर्णपणे शुद्ध होते तेव्हा तिथे अखंड आणि निरंतर भक्तीचा उदय होतो. ही भक्ती म्हणजे कोणत्याही बाह्य कर्मकांड नसून आत्म्याशी जोडलेली एक अखंड अनुसंधानाची अवस्था आहे. आत्मगीतेच्या या तात्विक प्रवासाचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जेव्हा देह हा सेतू बनतो आणि दानाच्या अर्थात आत्मसमर्पणाच्या माध्यमातून चित्त पूर्णपणे शुद्ध होते, तेव्हा मनाची सर्व बाह्य धडपड थांबते. पंचमहाभूतांचा आणि विकल्पांचा प्रक्षोभ शांत होऊन मानवी अस्तित्वाला खऱ्या अर्थाने अंतिम आणि निर्विकल्प शाश्वत परब्रह्माची अनुभूती येते. याच शांततेतून निरंतर भक्तीचा झरा वाहू लागतो. मुक्तीचा अत्यंत सोपा आणि परिपूर्ण मार्ग आहे. देवस्वर्गीची या सदा वांछिता देह संपदा, जे तोडी भव आपदा सदा हरिनामे. हा देह नवे माती, ही तो पुण्याची राशी होती. आला असे हाती मोक्षद्वारी जाण्या, परी हा देह कैसा पाण्यावरचा बुडबुडा जैसा. काळाचा भरवसा तैसा धरू नये, तृणावरील उदक हलताच जाय देख. तैसे आयुष्य क्षणिक असे मानवाचे, जैसी भ्रमांची सावली ती वाऱ्यास वे पळाली. तैसी देहाची झाली अवस्था ऐसी. आज आहे उद्या नाही, याचा नेम असे काही. म्हणून वेगे पाही आत्मरूप देही. देह नौका जाणावा, संसार सिंधू तरावा. पैल तीरा तुझ न्यावा, आत्मराज तोची. देहाची या गावा यावे, विवेके राज्य करावे. मग इंद्रियांसी जिंकावे, वैराग्य धरुनी. मी देह ऐसी बुद्धी, हिची संसाराची व्याधी. लाविली तुवा उपाधी, जन्म मृत्यूची. वस्त्र गाळीते पाणी, वस्त्र नव्हे ते पाणी. तैसा देह नव्हे निर्वाणी, आत्मा तोची. आरसा पुसता मळ, दिसे मुख निर्मळ. तैसे देह भाव केवळ, त्यजावा जीवे. म्हणून ऐका हो चतुर, नरदेह हा साचार. तरी करावा उपकार, जीवे आत्मयासी. काळाचे हे एक देणे, व्याजी आणिले जिने. मुद्दल फेडून जाणे सद्गुरु पायी. जे देहासी मानिते मिथ्य, आणिक परमात्म्यासी सत्य. तोच झाला कृतकृत्य याच देही. इति नरदेह बोधवारी, अर्पिली सद्गुरूंच्या घरी. पूर्ण झाली वैखरी अज्ञरूपे. दिव्यशतन संपन्नो देह साधन मुक्तन. सत्वसंपन्न भावाब्दी दिव्यतां न इष्यते. देहस्य महिमा सर्व समर्पयेत हि तत्वतः. कर्ममार्गश्रितो नित्यं मोक्षं मार्गं प्रगम्यते. ही रचना मानवी देह आणि कर्माचं आचरण आणि अंतिम मुक्ती यांच्यातील अद्वैत अत्यंत सुंदर आणि प्रगल्भपणे मांडते. देह हा मुक्तीच्या मार्गातील अडथळा नसून तो एक दिव्य साधन आहे. हा अत्यंत सकारात्मक विचार यात सूत्रबद्ध केला आहे. या श्लोकांमधून मानवी अस्तित्वाची भौतिकता आणि सर्वोच्च जाणीव म्हणजे आत्मतत्व यांच्यातील समन्वय अत्यंत तार्किक पद्धतीने उलगडलेला आहे. सामान्य बुद्धी देहाकडे केवळ हाडामासांचा गोळा म्हणून पाहते, पण प्रगल्भ मानवी विचार सांगतो की देह हा अत्यंत दिव्य आणि शुद्ध चैतन्याने संपन्न आहे. याच कारणामुळे तो अंतिम मुक्ती मिळवण्यासाठी एक उत्तम साधन ठरतो. जेव्हा या देहामध्ये सात्विक भावांचा उदय होतो, तेव्हा मनातील रजोगुण आणि चंचलता आणि तमोगुण अर्थात आळस, अज्ञान नष्ट होतात आणि याच अत्यंत पारदर्शक आणि सात्विक अवस्थेतून आत दडलेल्या आत्म्याच्या दिव्यतेची अनुभूती घेण्याची इच्छा खऱ्या अर्थाने प्रकट होते. दुसऱ्या श्लोकात साधनेचा सर्वात कठीण पण अत्यंत महत्त्वाचा टप्पा उलगडलेला आहे. हा मानवी देह निसर्गाची एक अत्यंत अद्वैत निर्मिती आहे आणि त्याचा स्वतःचा असा एक मोठा महिमा आहे. पण जोवर
माणूस या देहाच्या अभिमानात अडकतो तोवर तो मुक्त होऊ शकत नाही. म्हणूनच साधक स्वतःच्या देहाचा हा सर्व महिमा आणि अहंकार तात्विक दृष्ट्या पूर्णपणे समर्पित करतो. समर्पण म्हणजे देह नष्ट करणे नव्हे, तर मी देह आहे हा विचारच मुळासकट नष्ट करणे. जेव्हा हे निस्वार्थपणे समर्पण घडतं तेव्हा मनाच्या तर्काची बाह्य धडधड थांबते. हा देहातील पंचमहाभूतांचा आणि विकल्पांचा प्रक्षोभ होऊन शांत होऊन मानवी अस्तित्वाला खऱ्या अर्थाने अंतिम अखंड आणि निर्विकल्प तत्वांची अवस्था प्राप्त होते. समर्पण केल्यानंतर जीवनात निष्क्रियता येत नाही, हा या तत्वज्ञानाचा सर्वात मोठा निष्कर्ष आहे. देहभावाचे समर्पण केल्यानंतर माणूस अखंडपणे निष्काम कर्माचा मार्गाचा आश्रय घेतो. हा कर्मयोग कसा आहे, तर तो फळाच्या अपेक्षेविना चालणारा आहे. जेव्हा माणूस देहाला केवळ ईश्वरी साधन मानून स्वतःचं कर्तव्य म्हणजेच कर्म करत राहतो तेव्हा तो आपोआपच मोक्षाच्या मार्गावर अत्यंत सहजतेने मार्गक्रमण करतो. थोडक्यात सांगायचं तर या देहाला ईश्वरी देणगी मानून यातील सात्विकता वाढवणे आणि देहाचा अहंकार समर्पित करून कर्मयोगाच्या माध्यमातून शांतपणे मुक्तीकडे वाटचाल करणे हा मानवी जीवनाचा सर्वात परिपूर्ण आणि सुंदर मार्ग या रचनेत साकारलेला आहे. इति श्री आत्मामालिक माऊली विरचितम आत्मगीतां ग्रंथस्य मानवदेह नामं प्रथमं अध्याय संपूर्णम्. आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक.